राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आज इथं राजम्याचं खळं केलेलं आहे. तर बघा आता किती आम्हाला जवळपास 1 एकरमध्ये 1600 कट्टे शिवून झालेलं आहे. हे बघू शकता, कट्टे तुम्ही आता एकदम फुल भरून त्याला शिवून घेतलेलं आहे. आणि 1 एकरच्या हिशोबाने आम्ही त्याच्यामध्ये टोकन यंत्रण लागवड केली होती. जवळपास 20 किलो बियाणं त्याच्यामध्ये पडलं होतं. तर हे बघा, हे 2 कट्टे साईडला पडलेले, बाकी सगळे एकूण 16 कट्टे झालेले आहे. आणि आम्ही याच्यामध्ये बघा ते लाल कलरचं एक ते कुंडीलाल व्हरायटी आहे, त्याची लागवड केली होती. एकदम लाल म्हणजे एक चॉकलेटी टाईप तुम्हाला याच्यामध्ये कलर दिसून येईल. याच्यामध्ये 2-3 व्हरायटी आहेत. त्याच्यामध्ये मग वाघ्या आहे, ब्राझील वाघ्या आहे, वरुण आहे, लालमध्ये मग चित्रा आहे, कुंडीलाल आहे. तर याच्यामध्ये 1 एकरमध्ये आम्ही ही कुंडीलाल व्हरायटीची लागवड केली होती. हे 16 कट्टे झाले. जवळपास आता एक 9-9.5 क्विंटल जवळपास भरतील आहे. हे बघा, हे समोर 1 एकरच्या क्षेत्रामध्ये आम्ही याची टोकन यंत्राच्या सहाय्याने लागवड केली होती. तर रेट म्हणलं तर मागच्या वर्षीचा जवळपास 10-11 हजार रुपये रेट चालू होता. यावर्षी रेट फार कोसळलेले आहेत. डायरेक्ट 5,500-6 हजारावरती आलेले आहेत. आणि यावर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी थोडीशी आवकही शिल्लक झालेली आहे. त्यामुळे थोडंफार भावही रेवर्स येण्याचे चान्सेस आहेत. आता आम्ही हे 15 किलो बियाणं असं मोकळं पाट पाण्यावरती लावले होते आणि थोडं 5 किलो बियाणं असं ड्रीपवरती लावून बघितलं होतं. तर जे ड्रीपवर लावलं होतं त्याला ॲव्हरेज थोडंसं शिल्लक आहे, जेणेकरून त्याला पाणीही पुरेपूर भेटतं आहे. हे ड्रीपद्वारे आपण त्याला खतही सोडू शकतो. फक्त ड्रीपवर एवढंच आहे की अंतर थोडंसं त्याच्यामध्ये जास्त राहतं. पाट पाण्यावरती आपण 1 फुटावर 1.5 फुटावर लागवड करू शकतो. ड्रीपवरती थोडंसं अंतर शिल्लक जातं. आता हे बघा, हे अलीकडं मकापर्यंत आम्ही इथं ड्रीपवरती लागवड केली होती आणि पलीकडच्या साईडला आम्ही पाट पाण्यावरती लागवड केली होती. आता हे आम्ही शिवून 16 कट्टे झालेले आहे. जवळपास हे 60 किलो भरतो एक कट्टा. तर आम्हाला याच्यामध्ये जवळपास आता 9, 9.5, 10 जवळपास क्विंटलचं एकरी ॲव्हरेज याच्यामध्ये आलेलं आहे. तुमच्या कोणाकडे राजमा असेल तर तुम्हाला किती ॲव्हरेज आलं कमेंटमध्ये नक्की सांगा.